जेव्हा आपण पहिला खेळ आहे त्याच्यामध्ये मुलींनाही सहभागी करून घेत आहोत, मुली पण त्याच्यामध्ये सहभाग घेतील, छोट्या मोठ्या सर्वच. आणि खेळ खेळताना आपण या ठिकाणी हर्षदा शेलार, तिचं नाव अनामिका आहे, हिला आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. 2 खेळ मी घेणार, बाकीचं ती घेणार आहे, कारण आपल्याला पारदर्शकता हवी. आणि आम्ही सगळ्यात शेवटी चिठ्ठ्या काढणार आहे दोघी जणी. आणि खेळामध्ये तुम्ही सगळे सहभागी होणार आहेत. जेवढे इथं महिला भगिनी आहेत, सुंदर आहे, थकणार नाही असेच खेळ घेतलेले आहे. प्रत्येकाच्या वयाचाही विचार करून घेतलेला आहे. आणि सगळे मला असं वाटतं आमच्यापेक्षा तर नक्कीच सिनियर सिटीजन ते जास्त उत्साही दिसतात. आपण आता लगेच सुरुवात करत आहोत. आणि या ठिकाणी भरत बागुल, एकविरा नेहमी ते तयार असतात. या ठिकाणी खेळ पैठणीचा आम्ही जो घेत आहोत. या ठिकाणी अनामिका आहे जोडीला, त्यानंतर श्वेता मॅडम आहे, डॉक्टर योगिता आहे, त्यानंतर चौरे मॅडम आहे. तुम्हाला हमखास बक्षीस मिळेल. जर तुमचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक अजून चिठ्ठी काढण्यास संधी असणार आहे. सुरू करायचं मग. परत एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि फुगा कुठला की साईडला यायचं. हा, आणि गाणे थांबलं की तिथेच थांबायचं. फुगवून झाले. तर मग आता आपल्याला करायचं काय, त्याला गाठ मारली, पोरांसाठी घरी घेऊन जायचा. तर करायचं काय, मी जोपर्यंत स्टॉप म्हणत नाही किंवा जोपर्यंत गाणं थांबत नाही तोपर्यंत आपला फुगा वाचवायचा आणि याचं त्याचं नाव घेऊन दुसऱ्याचा फोडायचा. ठीक आहे, फोडायचं. हा, फोडायचं. तुम्हालाही यायचं असेल या गेम मध्ये तर तुम्ही येऊ शकता. तुम्ही असा करा, असा करा, असा करा, कसाही करा, वाचवा आणि समोरच्याचा फोड. गाणं बंद झालं की जिथे आपण उभे आहोत तिथेच उभं राहायचं. आपला फुगा फुटला की साईडला जायचं. ठीक आहे, फोडून राहायचं नाही दुसऱ्याला. चला, तर इतक्या आता आपल्या लेडीज ह्या जाणार आहेत पुढच्या राऊंड साठी. बस नाही जाणार आहे, डबल असं काही नाहीये. ठीक आहे, आता तुम्हाला आहे ना फुगा द्यायचा आहे. ठेवून तिकडे ठेवायचा. फुगा ठेव. बाळ टिक्का, बाळ नदी टिक्का, बाळ 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 नदी 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 टिक्का टिक्का नदी बाळ टिक्का बाळ नदी टिक्का टिक्का टिक्का. आओ टिक्का करा. दोघा हाताने माझ्या हातात नाही. तुम्ही हाताने. पुरी पुरी आणि वडा वडा. शिरा दोघा हाताने करायचं. हा, तू कंटिन्यू कर हर्षदा. शिरा पुरी. मी एकदा तरी अजून बघून घ्या एकदा. गांगुर्डे मावशी, इकडे बिरारी मावशी बघून घ्या तुम्ही सगळ्यांची बरोबर आहेत का. एकदा बघून घ्या, सगळ्यांच्या सेंटरलाच पाहिजे. ठीक आहे. बाळ टिक्का, बाळ नदी टिक्का, बाळ बाळ
बाळ टिक्का नदी अरे बापरे या लाईनीला सगळे रिमझिम पावसाच्या धारा किशोरराव नाही घरे म्हणून मला नाही रिमझिम पावसाच्या धारा किशोरराव बसले पलंगावर तर मी घालते वारा पाठवून पंखा लावायचा होता ना ठीक आहे अजून एक व्हेरी गुड. तुम्हाला घ्यायला काय हरकत नाही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदम जोरदार काय म्हणे जोडले मंगेश रावांसाठी एक ऑप्शन. रिमझिम पावसाच्या धारा किशोरराव नाही घरे म्हणून मला नाही रिमझिम पावसाच्या धारा किशोरराव बसले पलंगावर तर मी घालते वारा पाठवून पंखा लावायचा होता ना ठीक आहे अजून एक व्हेरी गुड. तुम्हाला घ्यायला काय हरकत नाही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदम जोरदार काय म्हणे जोडले मंगेश रावांसाठी एक ऑप्शन. ओके गल्लीत मोड सगळे व्यवस्थित कागद पकडा तुम्हाला आम्ही ज्यावेळी टाइम अप सांगू त्यावेळी तुम्हाला ते जे सांगणार आहे मी ते करायचं थांबायचंय तुम्हाला तिथे जाऊन थोडं स्पेस चेअर बाजूला करून घ्या. समोरचा पॅसेज रिकामा करा. थोड्या मागे घेते. तुम्हाला तिथे जाऊन बसायचंय आणि एक हात मागे करायचाय एका हाताने खाली पडलेल्या एक स्ट्रॉ डोक्यात रोवायची एक स्ट्रॉ डोक्यात टाकायची ठीक आहे केसांमध्ये अडकवायची तुम्हाला हेअरस्टाईल व्यवस्थित करायची असेल करून आलं का लक्षात. पॅक करून घ्या हेअरस्टाईलला तुम्हाला आणि ज्या स्ट्रॉ आहेत त्या जमिनीवर ठेवायच्या आणि एक स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये रोवायची मी ज्यावेळी टाइम ऑफ म्हणेन त्यावेळेस थांबायचं कुठे एकाच हाताने सेंटर बसल्या तिथे थांबून जायचं का सेंटरला का पुढे नाही तिथे डायरेक्ट ठीक आहे एक स्ट्रॉ रोवायची एक हात पाठीमागे फोल्ड करायचा आहे आणि फक्त एका हाताने स्ट्रॉ खोचत जायचे वेळेमध्ये. बसा इथे हा बसा फक्त याच्या स्ट्रॉ त्याच्याकडे जाणार नाही याची काळजी घ्या ज्याचे त्याचे स्ट्रॉ वेगवेगळे ठेवा. ठीक आहे ठेवा स्ट्रॉ ठेवले योर टाइम स्टार्ट तू बाजूला हो. एक रोवायची एकाच हाताने एक हात मागे घ्यायचा एक डेमो घेऊ आपण. एक डेमो घ्या आणि मग परत ठेवा. ठीक आहे. नाही पाहायचं असेल ना ताकद दिसणार आहे ठीक आहे युअर टाइम स्टार्ट नाव चला टाळ्यांचं गजर झालं बाईक पण चालली रे बाई पण भारी दिवा बाई पण भारी रे बाई पण बघूया पटापट फास्ट कोणाचं होत आहे. गेमचं नाव आहे जोराने पटापट एक नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच काळा काळा कापूस पिंजला रे ढगांची वारा झंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलं पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच पटापट वेळ कमी आहे पटापट आता संपत आलाय. टाइम संपत आलाय. 10 9 8 थांबा 5 यांनी खूप उचलले एक 5 4 3 2
करायचं सुरू. आता हा कपलचा तर रॅम्पअप पाहिला. आता हा आहे डॉक्टरचा आणि मदरचा. सो याच्यासाठी नक्की शेजारची पोरगी हरकत नाही. चलो 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 लगाओ. अभी करना क्या है? सभी मोर के पिसारे निकाल लो. आणि इकडे ठेवायचे. चला चला एकदा सांगूया आपण. या ठिकाणी श्वेता मॅडमचे जे आहेत, श्वेता मोरे यांचे आहेत 51. जोरदार टाळ्या. त्यानंतर तृप्ती मोरे मॅडमचे आहेत 66. प्रियंका राजपूत यांच्या आहे 70. विनर कोण आहे लक्षात आलं असेल तुम्हाला इथं. अजून पुढे बघूया. कमी कोणाचे? कमी यांचे. तर यांना खूप आपण याच्याने निरोप देणार आहोत. पण एक उखाणा घेणार आहोत. निरोप देताना खाणं घेणार आहोत. चला पटापट. द्राक्षाच्या वेलीची दाट पडते सावली, सचिनरावांची जन्म देणारी धन्य ती माऊली. वा 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 वा. खूप सुंदर. आज त्यांची कमी होती पण मोरे मावशींची आठवण आली का सगळ्यांना? 4 सुना. खूप छान. पुढच्या गेम कडे जाऊया. आता किती उरलेले आहेत? 3. आता याच्यापैकी आपण तिघांना बक्षीस कन्फर्म आहे. पण पैठणी जाते कोणाला? इकडे उभं राहा. बघूया आता. ठीक आहे. आता घ्यायचे आहे कप. खाली ठेवा कप. खाली ठेवा. ते कप मनोरा उभा करायचा आहे. पण एक एकच कप तिथे न्यायचं असणार आहे. ज्याचा फास्ट होणार. जेव्हा टाइम अप म्हणाला त्यावेळी जिथे तुम्ही उभे राहाल, ज्या दिशेने तोंड करू त्याच दिशेने उभं राहायचं. ठीक आहे. कप खाली ठेवा. तुम्हाला मी मोकळे करून ठेव. मोकळे करून असं राहू द्या. असं राहू द्या. बघा आता तुमची काय ट्रिक आहे. तुमच्या पद्धतीने करा. तुम्ही जे म्हणशाल ते तुमचे शब्द. स्पीड तुमचा कप एकच. अरे मध्ये येऊ नका. चला स्पीड तुमचा असणार. हे स्टार्ट म्हणते की तुम्हाला स्टार्ट करायचं. 3, 2, 1 गो. चला थोडा चला फटाफट. एका वेळेस एकच. बघा पहिले कप वाहून येतात की लगेच मनोरा बनवतात. तुमच्यावर डिसाइड आहे ते. फास्ट. टाळ्या वाजवायच्या जोरात. लावत जा. वरती पण ठेवत जा. वरती पण ठेवा. सगळं आडवं.
पैसे वाढले 5 लाख. चला 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 पटापट करा. आता काही कमी उरलंय पटापट करा. आणि ज्यावेळी स्टॉप म्हटलं तुमचं दोन ठिकाणी असेल तिथेच थांबायचं ना, तसंच थांबायचं. बापरे, तसंच केलं का? चला 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 पटकन टाळ्या वाजवायच्या आहे. ठीक आहे यांचं मोजा 16 मामा 16 यांचं 16 काय झालं काय नाही त्या मॅडम आहेत ना त्या 3 नंबर आहेत. अच्छा त्यांचे 15 दिवसभर काळा वाजवून एक करून द्या. आपल्याला पुढच्या वेळेस कामात येतील. मुलींनी उचलून घ्या ते कप. चला 3 नंबरच्या विजेत्या ज्या आहेत त्यांनी पुढे या. 3 नंबरच्या विजेता 15च कप होते तुमचे. चला. तुम्हाला रस्त्यात खूप अडथळे आले पण तुम्ही पार करून ते पूर्ण मनोरे व्यवस्थित उभे केले. बरोबर. अजून कोण होते आपल्या मॅडम? कुठे येते? हा त्या दोघी जणी आहेत. आता लास्ट तो खेळ आहे त्या दोघींमध्ये होणार आहे. आणि या 3ऱ्या क्रमांकाच्या विजेता आहेत तृप्तीताईंसाठी जोरदार टाळ्या. आपण त्यांना बक्षिसा तिघींना बरोबरच देणार आहोत, आता देणार नाही. एक उखाणा. 5 पांडव 6 सती 7 द्रौपदी राजेंद्र रावांसारखे मिळाले पती देवा तुझे आभार मानू. वा 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 क्या बात. एकदम सुंदर. ठीक आहे 1 मिनिट थांबून जा. 1 मिनिट या इकडे. आता हा गेम अजून एक छोटासा गेम आहे. तुम्ही लहानपणी खूप खेळले. हा आपला म्हणजे बक्षीस मिळावा असा गेम नाहीये हा, पण तरी आपण घेतोय. ठीक आहे तुम्हाला एका श्वासामध्ये कच्चा पापड पक्का पापड म्हणायचं. जास्त वेळा म्हणायचंय हा. याला असं बक्षीस नाहीये पण फक्त आग्रह स्तर आहे. चला पाणी पिताय बापरे. याच्यातही हारायचं नाहीये त्यांना. बायांनो ठीक आहे या श्वास घ्या आणि म्हणायचे पटापट मोजायचा. कच्चा वापड पक्का पापड कच्चा वापड पक्का. 2च आले 2च. हा थोडं थांबून घ्यायचं. त्या वस्तू ज्या आहेत मी मॅडम ते एवढं डरून सांगताय. मला एक सांगा अशी कोणती वस्तू आहे जी लेडीज तर घालतात जेंट्स घालतात पण आणि खातात पण. ऐसी कौन सी चीज है जिसे लेडीज तो पहनती है जेंट्स पहनते भी है और खाते भी है. ऐसी कौन सी चीज है जिसे लेडीज तो पहनती है जेंट्स पहनते भी है और खाते भी है. कोणाला येतंय? कोणाला येतंय? तुम्हाला येतंय? येते कोणाला उत्तर? नाही येते तुम्हाला? नाही सांगू शकता तुम्ही सांगू शकता. नाही कोणाला येते उत्तर? तुमचं दम खाल्लं गेलं का? अजून बाकी थोडं. हा ठीक आहे. एक कॉमन गोष्ट एक कॉमन असा वाद म्हणजे एक कॉमन अशी गोष्ट ज्याच्यामुळे नवरा बायकोत सगळ्यात जास्त वाद होतात ती गोष्ट कोणती? एक काम करा
नवरा बायकोमध्ये वाद होणारी सगळ्यात कॉमन गोष्ट कोणती? तुम्ही माझं ऐकत नाही. तुम्ही माझं ऐकत नाही. अजून तू अजून पण ऐकत नाही, मी पण ऐकत नाही. मोबाईलवरून अजून अजून खूप कॉमन काय म्हणलंय? हा डोकं खाता असं याच्याहून कॉमन मदत करत नाही असं कुठे स्वयंपाकात अजून कॉमन खोटं बोलतात कोण मिस्टर बापरे आले सर हाय घरीच ना म्हणून खूप विश्वासाने बोलले ते खोटं बोलतात म्हणे हॅलो अजून कॉमन कॉमन काय भांडण हा यांनी काय सांगितलं एक्झॅक्टली ठीक आहे तुम्ही या पुढे या तुम्ही थोडं पुढे या मॅडम पुढे या चला यांना कच्चा पापड पक्का पापड एकदम म्हणायला वा एका श्वासात हा आराम से सांस लीजिए सांस आए तो सांस जाने दीजिए ऐका नॉनस्टॉप आणि चुकले आतापर्यंत फक्त रेकॉर्ड ऐकला होता 11चा पण यांनी 14 सलग म्हटलाय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या चला ठीक आहे आता यांना म्हणायला हा घ्या मॅडम श्वास घेतच राहा ठीक आहे कच्चा पापड पक्का पापड 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 छान असं म्हटलंय आता तुम्हाला पुढच्या गेम साठी आम्ही सांगतोय आता तुमच्या दोघांपैकी एक मिनिट पुढे जाणार आहे म्हणजे फायनल हा फायनल आपलं फायनल आहे आता बघूया पैठणी कोणाला जाते तर यांना करायचं काय माहितीये का इथे चेहरा पण तिकडे ठेवलं चालेल यांना लिहायला द्यायचंय आपल्याला हा मग तिकडे बसून एक तिकडे हा तरी चालेल पुढे ठेवायचं हा चालेल हा ठीक आहे त्या 2 चेअर आहेतच तिथे तुम्हाला या वस्तू पाहण्याला 1 मिनिट मिळणार आहे आपण टाइम लावून घेऊया 1 मिनिटाचं कोण लावतं टाइम यांना आता कोणीतरी लावा आमच्यापेक्षा तुम्ही कोणीतरी लावा इथे ना वस्तू ठेवून दिल्या आहे त्या वस्तू त्यांना बघायच्या आहे आणि त्या बघितल्यानंतर त्यांना कागदावर लिहायचे त्यांनी काय काय पाहिलंय असं स्टार्ट झालेला आहे जास्त ज्या व्यक्तीने वस्तू लिहिल्या कागदावर तो विनर असणार आहे पैठणीचा आणि जो कमी लिहिणार आहे तो 2 नंबरचा विनर असणार आहे ठीक आहे आला लक्षात टाइम लावला तुम्ही त्या वस्तू बघायच्या तिथे जाऊन बसायचं तुम्हाला स्टार्ट म्हटल्यावर त्या वस्तू लिहायच्या कागदावर ठीक आहे ज्याच्या जास्त वस्तू लिस्ट असेल बघू नका लिहायला आपण असंच देणार आहे वही नाहीये आपल्याकडे आता नेमकं प्रॉब्लेम काय माहिती का या दोघांना चष्मा आहे नोटीस केलं का दोघांना म्हणजे पार्शालिटी नाहीये मला दिसलं नाही म्हणून मी लिहिलं नाही त्या वस्तू दिसल्या नाही जास्त दिसतं बघा करायचं स्टार्ट ठीक आहे स्टार्ट बघा चला बघा वस्तू बघणार आहेत त्या नाही हे सोडू लिहायचं नाहीये फक्त बघा फक्त बघायचंय इशू तिकडे ना बेटा 1 मिनिट बघायचंय चला काही सेकंड बाकी आहे तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं बसा आम्ही स्टार्ट म्हटल्यावर तुम्हाला
चालू करायचं लिखाण. ओके, नंबरिंग नाही केलं तरी चालणार आहे. तुम्ही वस्तू एकाखाली एक लिहा. नंबर नाही टाकले तरी चालतं. युअर टाइम स्टार्ट नाव. चला बाबा, आता कोणाची हे डिस्टर्ब नको करू मम्मीला. कारण आपण बघतो ब्युटी कॉन्टेस्ट असतात, त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे पण प्रश्न असतात. आपण आता सोपे सोपे प्रश्न खेळलो, पण बघूया कोणाचा किती IQ आहे किंवा मेमरी किती आहे, याला पण इम्पॉर्टंट असतं. आपण चेक करून बघतोय आम्ही इकडं कोण आहे तिथे बघा. अभोया या चेक करा बरोबर किती आहे. चालणार आहे 2 वेळा आपल्याला, 2 अंकीचं 2 चालणार. किती किती झाले? 17 आहे वाटतं. पेन पेन तुम्ही चेक करा. आपण अनाऊन्स केलं ना एकदा. हा मामा. अच्छा ठीक आहे. नाही नाही ते नाही काउंट करले ना. पांढऱ्या गोळ्या ना. नाही नाही पांढऱ्या गोळ्या नाही आहेत, डांबर गोळ्या. आता एकाने लिहिलेले आहे 15 गोष्टी आणि एकाने लिहिलेले आहे 13 गोष्टी. 16. 1 मिनिट. 16. अच्छा. हां. या ठिकाणी वरवी उज्ज्वला मॅडम यांनी लिहिलेले आहेत 13 गोळ्या. 13 वस्तूंचे नावं लिहिले. आणि प्रियंका यांनी 16 नावं लिहिले. कोण विनर आहे? 16 कोणाचे? 16 कोण? 16 कोण? प्रियंका राजपूत. जोरदार टाळ्या. पैठणीच्या मालकरी झालेल्या आहेत. आणि 2 नंबरचं बक्षीस जे आहे ते आपल्या 2 नंबरचं बक्षीस मिळालं आहे उज्ज्वला वळवी मॅडम. जोरदार टाळ्या. आणि 3 नंबरचं बक्षीस मिळालंय तृप्तीताई मोरे यांना मिळालं आहे. पहिलं बक्षीस आहे पैठणी साडी. पैठणी साडी. आपण पहिले देऊया 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस. नंतर 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस. कोणीही आपण हे बक्षीस जे आहे कोणी 5 लेडीज आहे आपल्या, त्यांच्या हस्ते देणार आहे. सिनियर त्यांनी या. इथे कोणीच कोणाचं वय सांगत म्हणून कोणी पण या. सिनियर सिनियर सिनियर. चला पटकन पटकन या. नंतर लगेच पुढच्या 5 जणी तयार राहा. जोरदार. या ठिकाणी हरिओम नगरचा राजा या मित्रमंडळाकडून सुंदर असा गणेशाचं निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासून सगळं एकोप्याचं दर्शन इथं घडतं आहे. या ठिकाणी मुलांची टीम आहे, ज्येष्ठ आहेत, म्हणजे सगळे 3 पिढी इथे आहेत. आणि यांच्या मार्फत आज होता खेळ पैठणीचा. आणि यासाठी आम्हाला साथ दिली अनामिका शेलारीने. तिच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबर सगळ्या महिला भगिनींनी. आणि आजचे हे जे बक्षीस होते हे सगळे माझ्याकडून होते. पैठणी, छोट्या वस्तू, मोठ्या वस्तू. आणि पुढचे पण आमचे असेच रंगारंग कार्यक्रम आहेत. अनेक स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये संगीत खुर्ची होती. आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं लेक लाडकी योजना, आम्ही समाज प्रबोधन पर सुद्धा गोष्टी या ठिकाणी करत आहोत. त्याचा पण या ठिकाणी आढावा घेतला जात आहे. तर आजच्या ज्या
तृतीय क्रमांकाच्या विजेत्या आहेत त्या आहेत तृप्ती मोरे. यांना जोडीने आमंत्रित करतो. त्यांची दीदी कुठे गेली? हर्षू तुम्ही या ना, पुढे या ना. द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसासाठी दुसऱ्या 5 महिला मी बोलवते, त्यांनी इकडे यायचं आहे. मॅडम पैठणीसाठी फुल तयार होत्या पण काही नाही. तरी काही का असेना प्रत्येक याच्यात भाग घेत आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसासाठी मी 5 महिलांना बोलवते आणि ते जात आहे उज्ज्वला कुवर मॅडम यांना. छानशी अशी पर्स घ्या छानपैकी, त्याच्यात पैसे भरा मॅडम आणि छानपैकी फिरवण्या सर आणि तुम्ही. फॅमिली आली आहे मॅडम, सर आले, सरांनी पण आलात, सर पण या. सर बक्षीस घेण्यासाठी तरी या. चला चला या या, हे फक्त उभं राहा. आणि आता सगळ्यांचं ज्याच्याकडे लक्ष आहे असं प्रथम क्रमांकाचं बक्षीस सगळ्यांना माहिती कोणाला मिळालंय? प्रियंका राजपूत यांना. आणि त्यांना मिळाली आहे पैठणी. अजून 5 महिला भगिनींना बोलते. आत्या इकडे या 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 सर या लवकर काढताय का व्हिडिओ? चला पटकन, या ठिकाणी या. चला इकडे चला पटकन, अजून या. दोघी तिघी जणी या पटकन या. मानकरी आपल्याला सापडले आहे. मस्त मस्त, एक नंबर. आरती सरांवर नाही जमणार ना टाकायला. त्यांना आपण शेवटच्या दिवशी जोरदार टाळ्या उद्या द्या. खूप छान असा कार्यक्रम मॅडमांनी पहिल्यापासून केला. खूप छान परफॉर्मन्स तुमचा होता. रॅम्प वॉक प्रचंड मस्त होता. होम मिनिस्टरचं गाणं खूप धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू. खूप छान अशी आहे. शेवटच्या दिवशी हीच नाही सही गाणं बंद करून द्या. मला व्यवस्थित समजून घेतलं आणि कार्यक्रम जरी माझ्या खांद्यावर होता तरी निम्मे कार्यभार मॅडमांनी सांभाळला. त्याबद्दल मॅडमांचंही मनापासून आभार मानते. आणि तुमच्या सगळ्या मस्तपैकी लिपस्टिक हेअरस्टाईल करून आलेल्या लेडीजला थँक्यू म्हणते. फोटो घ्यायचा आहे आपल्याला शेवटी. आपण असं 10-1 चेअर पुढे लावू. बाकीच्या मागे बरं असा एक फोटो. डबल सीट असल्यावर पण आली आहे ते खूप महत्वाचं आहे. ही एनर्जी असली.